मंडळी नमस्कार, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीमध्ये सर्वांचं स्वागत करतोय। मंडळी, गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील दबंग प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यापासून संपूर्ण राज्यभरामध्ये दुधात आणि अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला जात आहे। राज्यभर दुधात होत असणाऱ्या भेसळीचे पेव आता सांगोला तालुक्यातील जवळा या ठिकाणी देखील येऊन पोचले। जवळा येथील सोनाई उद्योग समूहाचा अजिंक्य राणा दूध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून तब्बल 37,532 लिटर भेसळयुक्त दूध ताब्यात घेतले आणि त्याची विल्हेवाट लावली। अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने ही कारवाई शनिवारी दिनांक 11 जुलै रोजी सांगोला तालुक्यातील जवळा येथील बुरुंगेवाडी या ठिकाणी करण्यात आली। दुधात भेसळ करण्याचा हा गोरखधंदा जवळा येथील संदीप उर्फ गोठ्या समाधान गावडे, श्रीकांत समाधान गावडे व विजय शामराव पाटील व अन्य मंडळीकडून चालवला जात असल्याची चर्चा जवळा परिसरामध्ये रंगली आहे। गेल्या काही महिन्यांपूर्वी बुरुंगेवाडी येथे अजिंक्य राणा दूध संकलन केंद्रामार्फत सोनाई उद्योग समूहाला दूध पुरवठा केला जातो। अल्पावधीतच या दूध संकलन केंद्रावर हजारो लिटर दूध संकलन होऊ लागल्याने या संकलन केंद्रावरून दुधात भेसळ केली जात असल्याची चर्चा जवळा आणि परिसरात होती। याबाबतची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाल्याने प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी 11 जुलै रोजी दुपारी अचानक बुरुंगेवाडी येथील अजिंक्य राणा दूध संकलन केंद्रावर छापा टाकून येथील दुधाचे नमुने ताब्यात घेतले। यावेळी या दुधात भेसळ असल्याचा संशय आल्याने याबाबतची तपासणी केली असता या दूध संकलन केंद्रावर दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले। त्याचबरोबर या दूध संकलन केंद्रावर संकलन आणि चिलिंग युनिटचा वैध परवाना नसणे, जागेवर केलेल्या चाचणीत एसएनएफचे प्रमाण विहित नमुन्यात दिलेल्या प्रमाणापेक्षा कमी असणे, माल पुरवठा आणि खरेदीबाबत कोणतीही पद्धतशीर नोंद नसणे व अन्न औषध प्रशासनाने घालून दिलेल्या बहुतांशी सर्व नियमांचे उल्लंघन होत असल्याचे धक्कादायक बाब या कारवाईत समोर आली। सदरची कारवाई अन्न सुरक्षा आयुक्त साहेबराव देसाई, अन्न सुरक्षा अधिकारी गणेश कदम व अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांच्या पथकाने केली। अन्न सुरक्षा विभागाने सांगोला तालुक्यात भेसळखोरांना भांडाफोड केल्याने तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकातून या विभागाचे निर्भीड कामाचे कौतुक केले जात आहे। दुधात भेसळ करणाऱ्या मंडळीवर मोका लावा अशी आता सांगोला तालुक्यातील सर्वसामान्य लोकांकडून मागणी होताना आपल्याला बघायला मिळते। जन्माला आल्यापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत दूध हे मानवी आहारातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे। हजारो लोकांच्या जीवनाशी खेळ करून आपले उखळ पांढरे करण्यात दुधात भेसळ करणाऱ्या जवळा तालुका सांगोला येथील भेसळखोरावर अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या प्रशासनाने मोकोकासारखा कायदा लावून कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता सांगोला तालुक्यातील जनतेमधून केली जात आहे। मंडळी, अशाच पद्धतीच्या घडामोडी आपण लोकसंवाद मराठीच्या पेजवरती दाखवणार आहेत। जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यावं हीच विनंती। धन्यवाद।